शहामुनीकृत मराठी ग्रंथ श्री सिद्धांतबोध मराठी कथासार अध्याय 40वा ध्रुवाख्यान लोपामुद्रा आणि सीतासंवाद व 4 पुरुषार्थ यासंबंधी आपण या 40व्या अध्यायात पाहणार आहोत. एकूण 50 अध्याय आहेत. सिद्धांतबोध ग्रंथ अध्यायाला सुरुवात करूया. व्यासांनी ध्रुव बाळ सत्संगाने अढळपद पावला असे पुराणात सांगितले आहे. ती कथा कार्तिक स्वामींनी अगस्त्य ऋषीला सांगितली ती अशी. सूर्यवंशात उत्तानपाद नावाचा कीर्तिमान राजा होता. त्याला 2 बायका असून पहिली नावडती आणि दुसरी राजाच्या सेवेत अष्टप्रहर राहत असून तिने राजाला मोहून टाकले होते अशी दुसरी आवडती. पहिली नावडती असून तिला वेगळी ठेवली होती. तिला एक पुत्र झाला, त्याचं नाव ध्रुव असं ठेवलं. तो ध्रुव मोठा झाल्यावर आईस म्हणाला 5 वर्षांचा असताना की आई, माझा बाप कुठे आहे, तो मला दाखव. आई म्हणाली की जो मुख्य राजचूडामणी तो तुझा जनक आहे. असे ऐकून मी बापाच्या भेटीस जातो आहे असे आईस सांगून ध्रुव बालक बापाच्या भेटीस गेला आणि बापाच्या मांडीवर बसावे अशा इच्छेने जवळ धावत गेला. तोच धाकटी स्त्री त्याची सावत्र आई त्या बालकाची ध्रुवाची त्या ध्रुवाला पाहून म्हणाली की मागे हो, तुला राजाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही. माझा मुलगा राजाच्या मांडीवर बसेल, त्याचाच राज्यपदी बसण्याचा अधिकार आहे. तुझ्या नशिबात दारिद्र्य आहे, तुला राज्यभोगाच्या अधिकाराचा लेशही हिस्सा मिळणार नाही. असे सावत्र आईचे वचन बोलणं ऐकून ध्रुवाला वाईट वाटून तो रडत आईजवळ गेला. त्याला पाहताच आईने रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा ध्रुव म्हणाला की आई, मी राजाच्या वडिलांच्या मांडीवर बसायला जात होतो. तो सावत्र आईने मला दूर ढकलून दिले आणि ती म्हणाली की राज्यावर माझ्याच मुलाने बसावे. तुला दारिद्र्यास इथे अधिकार नाही. आई म्हणाली, बाळा, ब्रह्मदेवाने आपल्या कपाळी दारिद्र्य गरिबी लिहिली आहे. मग राज्यवैभव आपल्याला कसे प्राप्त होईल? देव जे देईल तेच घ्यावे. जर पदरास दारिद्र्याची नरोटी बांधली आहे तर परीस कोठून मिळेल? बाळा, आता कष्टी न होता दुःख न करता हा शोक आवरून धर. राज्यभोग आणि मुक्ती ही पदरी पुण्य असेल तरच प्राप्त होते. यासाठी एकनिष्ठेने ईश्वराची आराधना करावी. असे आईचे वचन ऐकताच त्या दैवाच्या पुतळ्यास पश्चाताप होऊन आईस नमन करून ध्रुव बाळ गाव सोडून निघाला. ही बातमी नोकरांनी राजाला कळवताच राजा पुत्राच्या मागे फिरवून म्हणाला की बाळा, तुला 5 गाव देतो, येथे तू सुखाने राहा. ध्रुव म्हणाला बाबांना की माझा जगदीश मला देईल, तुझ्या 5 गावास कोण विचारतो? राजा म्हणाला की तुला मी माझा अर्धराज्य देतो. बालक ध्रुव म्हणाला की हरी वाचून राजसिंहासन मला नको. राजा म्हणाला की तुला मी माझं सर्व राज्य देतो. ध्रुव म्हणाला की मला नको. जसा तुटका जोडा टाकून द्यावा किंवा देहातून प्राण जावा किंवा रामाने लंकेची इच्छा न धरता ती जशी विभीषणाच्या हातात द्यावी, तशी मनाची निराशा करून ध्रुव मधुवनात सप्तऋषीस भेटून लोटांगण घालून नमस्कार करून म्हणाला की तुम्ही या सृष्टीत दीनजनांच्या गरिबांच्या उद्धारासाठी अवतार घेतला आहे. तुम्हाला काय विचारावे ते मला कळत नाही. मला राज्यभोगाचा त्रास येऊन मी तुमच्या चरणांजवळ आलो आहे, तुम्हाला शरण आलो आहे. तुम्हीच माझ्या कर्माचा परिहार करून मला ईश्वर भेटवा. असे बोलताच कहीवर येऊन ध्रुवाच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. असे पाहताच कश्यप मुनी म्हणाले की बाळा, तुझ्या भाग्याची श्रेष्ठ रेषा आहे. तू मनात काही शंका धरू नकोस. मी सांगतो तसे कर. ईश्वर प्राप्ती करता पूर्ण वैराग्य पाहिजे. वैराग्य वाचून सर्व साधने व्यर्थ आहेत, निरर्थक आहे. स्त्री पुत्रास आणि संसारास कंटाळून जो निघून जातो त्या त्रासास वैराग्य असे म्हणतात. जोपर्यंत स्मशानात वसतात तोपर्यंत संसारात काही नाही अशी वैराग्याची थोरवी सांगतात लोक. त्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. स्त्रियांना प्रसूतिकाळी मूल होत असताना तिडका लागतात, त्रास होतात, कळा येतात, तेव्हा पती नको असं ते म्हणतात आणि पुन्हा त्याच पतीस कर्मास संसारास त्या स्त्रिया तयार होतात. त्यांना प्रसूती वैराग्य असं म्हणतात. मैथून प्रसंगी विलास वाटून वीर्यपतन होताच त्रास वाटतो. तो त्रास नाहीसा झाला म्हणजे पुन्हा भोगास मनुष्य उठतो. यालाच भोगवैराग्य, मैथून वैराग्य म्हणतात. मूळ वैराग्य म्हटले म्हणजे चित्तात ईश्वर स्वरूप राहते. त्यामुळे वासनेची कल्पना संपून संसाराचे भान राहत नाही. माझ्या आशीर्वादाने हे ध्रुवा, तुझे जन्म मरण चुकून अक्षय कल्याण तुझे होईल. अत्री ऋषी ध्रुवास म्हणाले की वैराग्यासारखा विवेक आणि विवेकासारखी शांती येईल तेव्हा सर्व शोभा होईल.
तुंबा, दांडी आणि तार यांचा संयोगाने आवाज मधुर निघतो, म्हणजे तुंतुणं. त्याचप्रमाणे विवेक, वैराग्य आणि शांतीचे घर हे तिन्ही ज्याच्याजवळ निवास करतात तोच प्राणी, तोच जीव धन्य आहे. त्याला सुखाचे सौभाग्य प्राप्त होतात आणि महायोग साधतो. त्याच्या धैर्याचा भंग कधीही होणार नाही. ज्याच्याजवळ विवेक, शांती, वैराग्याची संपत्ती नसेल तर लग्नाची त्याने तयारी करावी आणि नवरा मुलगा घरात नसावा, त्याप्रमाणे त्याची स्थिती होईल. प्रपंची म्हणजे संसारात परमार्थी जो विवेकी आहे तोच शहाणा आहे. ज्या पुरुषास म्हणजे आत्म्यास किंवा जीवास शांती नाही त्याचा पुरुषार्थ व्यर्थ जाणावा. नवरी अर्पण केली, तिला नाक नाही तर तिचे सौंदर्य जाळावे, म्हणजे सौंदर्य काही कामाचे नाही का. बोबडा व्यापारी आणि बिबडे गिऱ्हाईक बोलत असता दोघास राग येऊन मग तंटा उत्पन्न होतो. लोकांना तमाशा पाहावयास मिळतो. त्याप्रमाणे याच्याजवळ शांती नाही त्याचा परमार्थ व्यर्थ आहे. नवरा कर्ता आणि शहाणा असून गुणवान आणि लावण्यवती स्त्री पतीच्या आज्ञेत वागून त्यांचे पुत्र दोघांच्या मनाप्रमाणे वागतील तर किती गोड वाटेल बरे. आता माझ्या बळाने तू शांतीचा सागर होऊन अक्षय कल्याण भोगशील ध्रुवा. अत्रि ऋषी असं म्हणाले. भारद्वाज मुनी म्हणाले, राजपुत्रा ध्रुवा, तुझ्या संताप उर्मीचा थारा उडून कुवासना सत्वर जाईल, लगेच जातील वाईट भावना. काम, क्रोध, मद, मत्सर या अनिवार्य षडवैर्यांनी 6 शत्रूंनी पुष्कळांची घरे बुडवून केलेले कष्ट व्यर्थ दडवले जातात. ते दुर्जन वैरी काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे शत्रू तुझ्या शरीरात वास करणार नाहीत, राहणार नाहीत. या माझ्या आशीर्वादाने तुझे अक्षय कल्याण हो. विश्वामित्र पुढे म्हणाले की हे ध्रुवराया, तुझे शरीर बळकट होऊन तू मेरू पर्वताप्रमाणे आढळ स्थानी वास करशील. तू पद्मासन घालून बैस. तुझे पंचप्राण एकत्र मिळून षटचक्रे भेदून म्हणजे 6 चक्र भेदून शरीरातील 7वं चक्र कुंडलिनी 27 प्राशन करेल. खेचरी मुद्रा लावून अगोचरी चांचरी प्रगटून भूचरी कळेशी बसून लक्ष अक्षयी लागेल. वृत्ती सहस्त्रदळी मिसळून ब्रह्मानंदी टाळी बसून माझ्या आशीर्वादाने काया तुझी अमर होईल, म्हणजे तुझी समाधी अवस्था लागेल, असं विश्वामित्र म्हणाले. गौतम ऋषी म्हणाले की 6 शास्त्र, 14 विद्या, 64 कला तुझ्या अंतःकरणात निवास करोत. तुझा बेत सिद्धीस जाऊन म्हणजे पूर्णत्वास इच्छा होऊन तुला विघ्नांची बाधा कधी होणार नाही. अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या सिद्धी क्षमता तुझ्या सेवेत तिष्ठत राहतील. ज्या सुखाचा कधीही भंग होणार नाही ते तुला अक्षय प्राप्त होईल. नंतर वसिष्ठ मुनीने ध्रुवाची हनुवटी धरून शंख कानास लावून ओठांनी बीजमंत्र फुंकला. त्याचे तेज ब्रह्म होय. मग तो ध्रुवास म्हणाला, वसिष्ठ मुनी, की बाळा, तुला आत बाहेर चैतन्य दिसून अद्वैत बोधाने ज्ञानसंपन्न होऊन 4थी अवस्था प्रकाश देईल. तुला पुरुषोत्तम भेट देऊन भ्रांतीचा भेद उडून पिंड आणि ब्रह्मांड ब्रह्म दिसू लागेल. अशा ह्या सर्व माझ्या आशीर्वादाने तुला अक्षयपद प्राप्त होईल. पुढे जमदग्नी ऋषी म्हणाले की माझ्या वज्रकवचाने विघ्नशरांचे चपेटे लागणार नाहीत, म्हणजे तुला संकटांचा त्रास होणार नाही. मृत्यूच्याने तुला स्पर्श करवणार नाही. याप्रमाणे सप्तऋषींनी आशीर्वाद देताच ध्रुवाने लोटांगण घातलं. सप्तऋषी म्हणजे कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, वसिष्ठ आणि जमदग्नी असे हे सप्तऋषी ध्रुवाला आशीर्वाद देऊन अदृश्य झाले. त्यानंतर ध्रुव मेरू पर्वतासारखा तिथेच ध्यानस्थ बसला, स्थिर. त्याच्या अंगी अष्टांग योग बाणून तो गंभीर आणि निर्भय झाला. ध्रुवाचे तप पाहताच देवराज इंद्र याला हा माझे राज्य घेईल की काय अशी भीती वाटू लागली. इंद्राने अष्टनायिकांना बोलावून अप्सरांना बोलावून त्याच्या तपाचा भंग करण्यास पाठवल्या. त्या ध्रुवाजवळ येतात आणि सप्तस्वरांनी त्या गाणे म्हणू लागल्या, त्याचं तप भंग करण्यासाठी, त्याला मोहित करण्यासाठी. त्यास पाहताच ध्रुव म्हणाला की मातांनो, तुम्ही मला स्तनपान देण्यासाठी आलात काय? असे ऐकताच अप्सरांना लाज वाटून त्या निघून गेल्या. नंतर इंद्राने यक्षिणीस पाठवले. ती भयंकर यक्षिणी
मुख पसरून आरोळ्या देऊन अनेक रूपे धारण करून ध्रुव बालकाला भीती दाखवू लागली. परंतु ध्रुवाचे मन बिलकुल डगमगले नाही. तेव्हा ती यक्षिणी परत गेली. नंतर इंद्राने वरुण देवाला बोलवून शिलावृष्टी म्हणजे दगडांचा पाऊस पाडून ध्रुव बाळाला मारण्याची आज्ञा केली. पृथ्वी तत्व, पाणी जलतत्व, हवा वायुतत्व, विस्तव अग्नितत्व, आकाश तत्व या 5 तत्वांना, या 5 देवतांना पाप नाही यासाठी ध्रुवास मारून निर्भय कर. असे ऐकून अगस्ती स्वामींना म्हणाला की स्वामी, पाप पंचमहाभूतास नाही तर मग कोणास आहे ते सांगा. स्वामी म्हणाला, ऋषी हो, खरे पाहू गेले असता पाप नाही. पाप ही मनाची समजूत आहे. पाप हा पदार्थ मुळीच नाही. पण स्वतः काय भूत आहे तर ते शरीरात संचरते. पोटी मुलगाच झाला नाही मग मृत्यूची काळजी कशाला पाहिजे. पापाचे मूळ वासना, वासनेचे मूळ मनोमय कल्पना, कल्पनेचे मूळ अंतःकरण, तोच विष्णू, विष्णू तोच उल्लेख आणि तेच ब्रह्म जाणावे. हे ऐकून अगस्ती म्हणाला की ही वेदांताच्या प्रमाणाची खूण कळली. पुढे ध्रुव आख्यान सांगा. कार्तिक स्वामी ध्रुवाची गोष्ट पुढे सांगू लागले. ते म्हणाले की हे मुनीश्वरा, इंद्राने वरुण देवास हुकूम दिला असे ब्रह्मपुत्रास समजताच तो श्रीकृष्णाजवळ जाऊन म्हणाला, म्हणजे नारद ब्रह्मपुत्र नारद मुनी, की देवा, तुझा भक्त ध्रुव गादीचा लोभ सोडून अरण्यात बसला आहे. त्याला मारण्यासाठी इंद्राने वरुणास मेघगर्जना करण्यास सांगितले आहे हे तुला माहीतच आहे. परंतु मी माझ्या स्वभावानुसार सांगत आहे. हे ऐकून विष्णू सुदर्शन चक्र घेऊन धावत गेला आणि संकट नाहीसे करून त्याने ध्रुवास अढळपदी बसवले. एकदा पार्वतीने शंकरास विनंती करून म्हटले की स्वामी, लोपामुद्रा आणि सती यांची गोष्ट मला सांगावी. असे ऐकताच शंकर म्हणाले की बरं, सांगतो. पार्वती ऐक. रामाने रावणाचा संहार केल्यावर अयोध्येस परत येताना राम सीतेचा हात धरून चालला असताना अगस्तीच्या आश्रमाजवळ येताच सीतेस राम म्हणाला की आपण अगस्तीच्या आश्रमात जाऊया. त्या अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा फार चतुर, सद्गुणी आणि बोलकी आहे. ती तुला कसोटीला लावून म्हणजे तुझी परीक्षा पाहून सेतुबंधनासंबंधी प्रश्न विचारेल. तरी तू सेतुबंधन केले असे सांगू नकोस. असे सांगून पुढे जाताच अगस्तीची आणि रामांची भेट झाली. नंतर लोपामुद्रा ही अगस्तींची पत्नी आणि सीता यांच्या प्रेमभेटी झाल्या. राम आणि ऋषी अगस्ती सुखाच्या गोष्टी बोलत बसले. इकडे सीतेला लोपामुद्रा विचारू लागली की सीते, राज्य टाकून वनात जाताना तुला दुःख वाटले असेल ना. सीता म्हणाली की मी स्वामींबरोबर गेले, ते सुख राज्यपदी कसे मिळेल. राज्यात सेवक पुष्कळ असतात, तेथे कारभाराचे दुःख उघडकीस येते आणि वनामध्ये राम एकांती माझ्याबरोबर होते. असा तो चांगला वेळ होता. अरण्यात मागे पुढे निजण्याच्या वेळी सेवेला 8 प्रहर मीच होते. तेथे रात्रभर दुःख नव्हते. नेहमी स्वामीस रामास पाहून माझे डोळे शांत होत होते. मग दुःख कुठून असेल. असे सीतेचे उत्तर ऐकताच लोपामुद्रेस आश्चर्य वाटून हिचा स्वभाव खरा आहे असं समजून लोपामुद्रेने सीतेला विचारलं की तुझी वेणी फणी नवीन दिसते, तर ही ताजी फुले कोणी भरली. सीता म्हणाली की मी अरण्यात जाताना आत्री ऋषींची पत्नी अनसूया भेटली. त्या अनसूया देवीने केस विंचरून वेणी घालून माझ्या डोक्यात फुलं मारली आणि 14 वर्ष ही वेणी सुकणार नाही असं सांगून तेव्हा मला वचन दिलं होतं. तीच ही फुलं. लोपामुद्रा म्हणाली की तुझ्या नाजूक पायास काटे रुतले असतील नाही. सीता म्हणाली की माझी आई पृथ्वी आहे, ती माझी स्थिती पाहून लोण्यासारखी मऊ झाली होती. लोपामुद्रा म्हणाली की सूर्यकिरणांनी तुझे प्राण कासावीस झाले असतील ना. सीता म्हणाली की बाई, सूर्य माझा सासरा आहे. सूर्यवंशात मी लग्न करून आले आहे. मी त्याची सून म्हणून त्याने आपली किरणं मंद केली. लोपामुद्रा म्हणाली की सखे, ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यात तीक्ष्ण ऊन तुला सहन कसं झालं. सीता म्हणाली की त्यावेळी वायूने पुत्राच्या म्हणजे मारुतीच्या स्वामीची स्त्री म्हणून उष्ण स्पर्शू दिली नाही. वायूने स्वतःच्या पुत्राच्या स्वामीची स्त्री म्हणजे मारुतीच्या स्वामीची श्रीरामाची पत्नी म्हणून माझ्या पायांना किंवा अंगाला उष्णता स्पर्शू दिली नाही. लोपामुद्रा म्हणाली पुढे की सीता,
तुला राक्षसाने नेल्यावर रामाने कसे सोडवून आणले आणि तो विजयी कसा झाला? सीता म्हणाली की स्वामी रामांनी वानर जमा करून त्यांच्याकडून लंकेपर्यंत 100 योजने सेतू बांधवला. त्यावरून वानर सैन्य उतरून आले. लोपामुद्रा म्हणाली की रामाला इतके आयास, इतके प्रयत्न कशाला करायला पाहिजे होते? जर माझ्या पतीस शरण आला असता तर एका आचमनाने समुद्राचा घोट माझ्या पती अगस्तींनी केला असता आणि मग वानर उड्या मारत जमिनीसारखं त्या कोरड्या समुद्रावरून चालत गेले असते आणि लंकेत पोचले असते. ते लोपामुद्रेचे वचन सीतेला पाषाणासारखे झोंबले. मग रामस्मरण करून सीता म्हणाली की समुद्र ऋषींचे मूत्र आहे, कारण की तुझ्या पतींनी अगस्ती मुनींनी त्याला प्यायलं होतं. त्याला वानर कसे शिवतील म्हणून पाषाणाचा सेतू बांधला. असे ऐकताच ती ऋषीपत्नी थक्क होऊन मनात म्हणाली की ही विचाराच्या गोष्टी सांगते. मग ती म्हणाली की प्राणसखे, रामाने रावणास कसे मारले? सीता म्हणाली की धनुष्यास बाण लावून त्या बाणाने रावणाचे हृदय फोडून सर्व राक्षसास मारून विजयी झाले. लोपामुद्रा म्हणाली की राम मनुष्य आहे की देव आहे? जानकी म्हणाली की पुरुषोत्तम श्रीराम सर्व ठिकाणी नांदत आहेत. लोपामुद्रा म्हणाली की तर मग रावणाच्या अंतःकरणात आत्माराम होता की नव्हता? हे ऐकताच सीता दुःखित होऊन आता काय सांगू अशा विचारात तिने रामस्मरण केले. तोच रामाने सीतेच्या अंतःकरणात शिरकाव केला. मग सीता म्हणाली की रामात काम नाही, काम रावणात होता. यासाठी संग घडला नाही. राम रावण घटात होता. त्याची विषयकामी अलिप्तता होती. निष्काम राम ब्रह्म असताना सकामी कसा घडेल? चित्रावर पोतेरे फिरवले म्हणजे चित्र मिटवले की ती नाहीशी होतात. तेथे जिवंत मेल्याची गणना कोण करतो? तसा हा संसाराचा खेळ आहे. कळसूत्रीच्या बाहुलीचा दोर तुटला असता ती उलथून पडते, तशी निशाचराची बोली काय विचारता? जे जन्मलेच नाही त्याचं मरण काय विचारावं? जे मूळ सटवले त्याचे बारसे करणाऱ्यास लाज वाटते. पंचभूतांचे काय मरते? आत्मा अविनाशी असून जे जेथे साठले आहे ते तेथेच आहे. ही घडामोडी पाण्याच्या तरंगासारखी आहे. असे ऐकताच लोपामुद्रेची भ्रांती उडून धन्य तुझी विशाल बुद्धी असं ती सीतेला म्हणू लागली. नंतर ती म्हणाली की रामाशिवाय विषयलेश नसून पूर्ण ब्रह्म सांगतेस तू, मग तू आपल्या संभोगाच्या वेळी कसे करतेस? असे ऐकत सीता हास्यवदन करून म्हणाली की ही मला बरी विलक्षण भेटली. आता हे साकडे संकट कसे निवारावे? राम निष्काम, त्याला मी काम कशी लावू? माझ्या भोगाचा संशय कोणत्या युक्तीने निवारण करावा? अशा विचारात रामस्मरण करून ती म्हणाली की निष्काम राम कल्पतरू असून मी इच्छिलेला पदार्थ देऊन मनोरथ पुरवतो. माझ्या कामनेत मी तृप्त आणि विषयातीत म्हणजे विषयांच्या सुखाच्या पलीकडे राम असा शुद्ध आहे. कल्पतरूजवळ पदार्थ नाही. जो कल्पना करतो त्याला पदार्थ देतो, तसा रामात विषय नाही. माझ्या कल्पनेत मी पूर्ण आहे. राम सहज विषयातीत विषयांच्या पलीकडचा असून मी अनुभवाने अलिप्त आहे. या विषयी तुला ज्ञानार्थ सांगते, ऐक. असं सीता म्हणाली. ऐकावे, बोलावे हे आकाशाचे गुण, स्पर्श सुवास हे वायूचे गुण, नेत्राने पाहणे आणि अन्न भस्म करणे हे अग्नीचे गुण आहे. रस चाखणे, मैथून करणे हे पाण्याचे गुण आहेत. आहार खाणे, मळ त्यागणे हे महीचे गुण आहेत, पृथ्वीचे. असे पंचमहाभूतांचे विषय ओळखावे. याहून माझा आत्मा अलिप्त आहे, वेगळा आहे. मी स्वयंप्रकाश असून माझ्या किरणांनी विश्वाचा विस्तार होतो. विषयांचे स्फुरण चित्त चैतन्य होय. मीच मनाच्या मुळात असून मनाची उकळी मीच उठवते. बद्ध आणि मोकळी मीच असून मीच उकळी गिळते. मीच विश्व, मीच विस्तारून रक्षण संहार करते आणि शेवटी विश्व मीच पुन्हा प्रगट होते. ही माझी अनुभवाची किल्ली रामकृपेने तुला सांगितली. असे बोलून सीतेने लोपामुद्रेच्या गळ्यास मिठी मारली. त्यावेळी दोघीही अंतरात निमग्न होऊन स्वस्थ बसल्या. इकडे अगस्ती मुनी रामास म्हणाला की तुम्ही सुखरूप आलात, तुमचे कल्याण असो. राम म्हणाला की तुमच्या दर्शनाने आम्हास अक्षय कल्याण मिळाले. असा हा लोपामुद्रा संवाद इथे संपूर्ण झाला. आता 4 पुरुषार्थ सांगतो. त्याचा दोहो बाजूंनी अर्थ ऐका. शूरपणात पुरुषार्थी भीष्म, दानामध्ये कर्ण,
हरिश्चंद्र, तारामती. औदार्य यामध्ये चांगुणा सती. धैर्य पुरुषार्थी, मयूरध्वज. धर्म भगवत भक्त. ईश्वरी निष्ठेचे पुरुषार्थी, अंबरीश, रुक्मांगद, प्रल्हाद. असे हे पुरुषार्थाचे धर्म सांगितले. आता आर्थिकाचा अर्थ सांगतो. द्रव्य म्हणजेच पैसा मिळवून संसार जोडून लौकिक म्हणजे संसार करावा. वेदशास्त्रे शोधून अर्थ निवडून घेऊन ब्रह्मज्ञानी व्हावे, याला पुरुषार्थ असे नाव आहे. जन्मापासून पुण्य जोडून पापवासना झिरवून प्रतापाने स्वर्गभुवन जिंकणे, यास मोक्ष पुरुषार्थ असं म्हटलं जातं. साधन कष्ट भ्रम उडवून माझा मीच पूर्ण ब्रह्म होऊन परमार्थ जिंकून सम होणं, हा मुख्य मोक्ष पुरुषार्थ आहे. तिन्ही पुरुषांचा त्याग करून चौथाही सोडतो, तो धन्य समजावा. जशी त्रयमाता निरसून चौथी निजज्ञानी स्वीकार करतात, जशी त्रयमाता निरसून चौथीच्या निजज्ञानी स्वीकार करतात. दिवा वाऱ्याने मालवतो पण सूर्यमंडळी भय नाही, तसा जो चौथा पुरुषार्थ बळी, तो एक अक्षय सुखी होतो. नहुष इंद्रपदापासून पतन पावला, ध्रुव अढळपदी बसला. हे प्रकार ध्यानात आणून धक्का न बसेल असे करावे. जन्ममरणाच्या रहाटीत संकटात का पडावे, यासाठी गुरुच्या ज्ञानमनगटात बसावे, म्हणजे भय नाही. संसाराची काळजी सोडून आत्म्याचा शोध करा. बायकोच्या संगतीने पायात खोडा पडतो, बंधनं पडतात. साधू संगतीने मोक्ष घडतो, वाईट मनुष्याच्या संगतीने नरकात पडावे लागते. यासाठी संसार समुद्र गहन जाणून कठीण समजून सिद्धांतबोध या ग्रंथाच्या या नौकेत बसून ज्ञानात बसून सायुज्य तीरावर म्हणजे सायुज्य मुक्ती म्हणजे ईश्वरात मध्ये विलीन होण्याची मुक्ती, यात उतरून या तीरावर उतरून सुखाने नांदेल जो त्याला भय नाही. जो सिद्धांत बोधाचा तुरा लावेल तो ब्रह्मज्ञानाचा हिरा होऊन सर्वांच्या मस्तकावर झळकेल. उगाच अक्षरे जोडून ग्रंथलेखन केले नाही, तेथे श्रीगुरु अंतःकरण होऊन मतीला भरती आल्यामुळे ज्ञानलाटा उसळून तुषार ग्रंथाचा विस्तार केला आहे, असे शहामुनी नम्रपणे नमूद करतात. इति शुभम. इथे सिद्धांतबोध ग्रंथाचा 40वा अध्याय पूर्ण झाला. या अध्यायात आपण पाहिलं ध्रुवाख्यान, लोपामुद्रा आणि सीता यांचा संवाद आणि 4 पुरुषार्थाबद्दल. आता 50 अध्यायांच्या सिद्धांतबोध ग्रंथात पुढील भागात पाहूया अध्याय 41वा, रावण मंदोदरी यांचा संवाद. धन्यवाद. हरिओम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आप्तपरिचित मित्रपरिवाराला शेअर करा, कमेंट करा तुमचे अभिप्राय खाली, आणि डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओखाली बरेच लिंक दिलेले आहेत प्लेलिस्ट यासारख्याच सिद्धांतबोध आणि इतर ग्रंथांच्या, जेणेकरून तुम्हाला इतर मराठी ग्रंथ साध्या सरळ मराठीमध्ये समजू शकतील. त्याचे व्हिडिओज आपण उपलब्ध केलेले आहेत, जसे की साई सच्चरित्र ग्रंथ, गरुड पुराण, रामविजय ग्रंथ, हरिविजय ग्रंथ, नवनाथ भक्तिसार, संक्षिप्त गुरुचरित्र, दासबोध ग्रंथ इत्यादी अनेक ग्रंथ आपण आतापर्यंत आणि इथून पुढेही प्रस्तुत करत आहोत. त्याचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या आरत्यांचे मराठीत अर्थ शब्दशः समजून घेण्याचा वेळ आता आलेला आहे. त्यामुळे स्तोत्रांचा अर्थ, आरत्यांचा अर्थ नेमका काय आहे हे जाणून घेण्याची जशी उत्सुकता माझ्यामध्ये आहे तशी तुमच्यामध्येही असणार, प्रत्येकामध्येच. त्यामुळे जाणून घ्या. आरत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आणि स्तोत्रांच्या वेगवेगळ्या देवी देवतांच्या अष्टकांच्या कवचांच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्या गुड रीडिंग चॅनलवर प्रत्येक स्तोत्राच्या प्रत्येक शब्दाचा आणि आरतीच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, जेणेकरून आरती गाताना किंवा स्तोत्र म्हणताना, कवच म्हणताना तुम्हाला खरा अर्थ कळेल आणि त्या भावनेने, त्या अर्थाच्या भावनेने, त्या ज्ञानाने तुम्ही जास्त शुद्धपणे, सात्विकपणे आणि मनोभावाने तुम्ही देवतेबद्दल आरती गाऊ शकाल आणि स्तोत्र स्तवन करू शकाल. गुड रीडिंग चॅनलवरचे कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात सिद्धांतबोध ग्रंथाच्या 41व्या अध्यायात. 40वा अध्याय पूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.